नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026साठी आपण आज मित्रांनो बघा की परिसर अभ्यास हा टॉपिक या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या व्हिडिओच्या मार्फत तुमचे बघा आपले परिसर अभ्यासावरचे बघा की 30 पैकी मित्रांनो 30 गुण बघा की ठिकाणी फिक्स होणार आहेत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ भाग आहे शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनल बघायची तुम्ही मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो बघा, वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून लिहून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 24 ते 48 तासात मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची नेमणुका करण्याचे अधिकार बघा जी की क्रमांक राष्ट्रपतीला असतात. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? तर मित्रांनो ती म्हणजे जी की क्रमांक ब बघा 552 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढे, आता मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो बघा, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष बघा जी की क्रमांक JB कृपलानी या ठिकाणी हे होते. ओके, लक्षात ठेवा. पुढे, आता घटना दुरुस्ती पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो बघा, घटना दुरुस्ती ही जी पद्धत आहे मित्रांनो ही बघा जी की कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली किंवा वरून घेण्यात आली? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ड बघा जी की दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाचे लेखक हे बघा जी की क्रमांक अनुताई वाघ या मित्रांनो बघा जी की महिला आहेत. पुढे, महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केव्हा केली किंवा कोणत्या वर्षी केली? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने बघा जी की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात ही बघा जी की क्रमांक 2001 या वर्षी केलेली होती. ओके, पुढे, आता भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो बघा, भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव हे बघा जी की क्रमांक रामकृष्ण विठ्ठल लाड बघा जी की मित्रांनो असं आहे. पुढे, नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी या शिखराची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा, नाशिक या जिल्ह्यातील सप्तशृंगी या शिखराची उंची ही बघा जी की क्रमांक 1416 मीटर इतकी आहे. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा जी की नाशिक जिल्हा. ओके, आता या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे बघा जी की क्रमांक 1416 मीटर या ठिकाणी असणार आहे बघा. ओके, पुढे, आता दक्षिणेकडे वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो बघा, दक्षिणेकडे वाहणारी सर्वात लांबीची नदी ही बघा जी की क्रमांक वर्धा ही नदी असणार आहे. पुढे, आता नेफाचे अरुणाचल प्रदेश असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर मित्रांनो बघा, अरुणाचल प्रदेशचं पूर्वीच नाव हे नेफा, तर नेफापासून अरुणाचल प्रदेश असे बघायचे की नवीन नाव हे कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक 1972 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, आता मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय, TET परीक्षा जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर त्या मित्रांनो बघा पास करण्यासाठी क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी बघा 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायची आहे. स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. जर विचार केला मित्रांनो बघा जी की शेवटच्या ठिकाणी 20 दिवसाचा कालावधी आपल्याकडे उरलेला आहे. आणि जर मित्रांनो बघा 20 दिवस जर या ठिकाणी जर गृहीत धरले तर शेवटच्या बघा जी की एक बोटावर मित्रांनो धरणार एवढे बघा जी की मित्रांनो आपले दिवस उरलेले आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जर या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला महाटोकळा या ठिकाणी जो आहे बघा जी की तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं बघा जी की एक साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवर शेअर करून टाका
लगेच तुम्हाला 1 मिनिटाचा आम्ही महाटोकळा मिळवून देऊ. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच खरेदी करून घ्या आणि बघा लगेच खरेदी करून घ्या. तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. पुढे बघा, पुसद डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, पुसद ही जी डोंगर रांग आहे ही बघा जी की क्रमांक बघा जी की यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढे महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याला लाभलेली आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा ही कोणत्या राज्याला लाभलेली आहे? तर ती म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो कर्नाटक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिऱ्याच्या खाणी या बघा जी की कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणात आढळून येतात? तर ते म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो आफ्रिका या ठिकाणी खंड आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता, खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राची सीमा जोडत नाही? तर मित्रांनो बघा, कोणता देश हा काळ्या समुद्राची सीमा जोडत नाही? आता जसं की जॉर्जिया, बल्गेरिया, टर्की आणि बेलारूस. तर यापैकी मित्रांनो बघा, जे क्रमांक बेलारूस आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता, माल्थसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणता उपाय आहे? तर माल्थसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा मित्रांनो कोणता उपाय आहे? तर जे की क्रमांक नैसर्गिक प्रतिबंध या ठिकाणी हे असणार आहे. पुढे, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही? आता जसं की एल्फिस्टन पॉईंट हे महाबळेश्वरमध्ये आहे. वज्राय धबधबा बघा जे की मित्रांनो महाबळेश्वरमध्ये नाही. तापोळा आणि आर्थर सीट हे देखील महाबळेश्वरमध्ये आहेत. म्हणजे जे की क्रमांक वज्राय धबधबा हा मित्रांनो बघा की महाबळेश्वरमध्ये नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हा मित्रांनो कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर बघा जे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे आता, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोवळा बहाडोली, मित्रांनो बघा कोवळा बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? तर मित्रांनो ही बघा जी की क्रमांक जांभूळ या फळझाडाची या ठिकाणी असणार आहे. पुढे आता, भाववाढीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? सार्वजनिक खर्चात वाढ, कर आकारणीत वाढ, की तुटीचे अंदाजपत्रक, की सार्वजनिक कर्जात वाढ? तर मित्रांनो बघा, भाववाढीच्या काळामध्ये बघा जे की क्रमांक सार्वजनिक कर्जात या ठिकाणी वाढ केली जाते. ओके, जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता, होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिडिफा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या अंमलाचा डोस दिला जातो? तर मित्रांनो बघा, होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिडिफा हे रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना मित्रांनो बघा जी की क्रमांक फॉलिक हा बघा जी की मित्रांनो या अंमलाचा या ठिकाणी जी की डोस दिला जातो. ओके, जे की क्रमांक फॉलिक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो आन्सर जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता, खायच्या मिठात काय द्रव्य मिसळले असते ज्यायोगे गलगंड होणार नाही? तर मित्रांनो बघा, खायच्या मिठामध्ये आपण असं कोणतं द्रव्य मिसळला पाहिजे की ज्यायोगे आपल्याला गलगंड होणार नाही? तर ते म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो आयोडीन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे, प्राण्यांमधील ऊती कोणत्या ऊती अंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतीची झीज भरून काढतात? तर मित्रांनो बघा, प्राण्यांमधील मूल ऊती ज्या आहेत मित्रांनो बघा, या ऊती जे की अंतरिंद्रियांना आधार देतात व बघा जे की मित्रांनो ऊतींची झीज भरून काढतात. म्हणजे जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता, भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मोनोसाईट वाळू सापडते. या अणुइंधनाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मोनोसाईट वाळूमध्ये सापडते. तर या अणुइंधनाचं नाव काय आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक थोरियम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता, योग्य पर्याय निवडा. विटॅमिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे व विटॅमिन के मुळे रक्त गोठण्यास मदत होते. तर मित्रांनो बघा, आता यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर ते म्हणजे जे की वरील दोन्ही बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके,
पुढे आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? तर मित्रांनो बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? तर ते म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो मोस्टली बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे ताकामध्ये कोणते ॲसिड असते? तर मित्रांनो बघा, ताकामध्ये जे की कोणतं ॲसिड किंवा आम्ल असतं तर ते म्हणजे जे की क्रमांक अ बघा लॅक्टिक आम्ल असतं. ओके, जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती म्हणजे जे की क्रमांक ब पुणे या ठिकाणी असणार आहे. पुढे आता स्वाती ही कोणत्या पिकाची जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्वाती ही जी आहे मित्रांनो बघा कोणत्या पिकाची जात आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक क ज्वारी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे दक्षिण रेल्वे बघा, दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो बघा, दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे बघा जे की क्रमांक ड कोलकाता या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक ड या ठिकाणी आहे. पुढे नाटो या संघटनेचे कार्य कोणते आहे? मित्रांनो बघा, नाटो या संघटनेचं कार्य हे बघा जे की क्रमांक अ लष्करी संरक्षण व सहकार्य देणे किंवा करणे असं बघा जे की मित्रांनो या संघटनेचं कार्य किंवा वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. पुढे हां, 30वा आणि शेवटचा मुस्लिम महिला हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो मुस्लिम महिला हक्क दिवस हा बघा जे की क्रमांक ब 1 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. याच्यासोबत मित्रांनो बघा 1 ऑगस्ट दिवशी महसूल दिवस, ओके, महसूल दिवस आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची देखील बघा जी की जयंती या ठिकाणी मित्रांनो जी की साजरी केली जाते. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ब बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी की TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मित्रांनो परिसर अभ्यासवरची मोस्ट PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता आपला व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल लगेच चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.